तुकाराम मुंढेंविरोधामध्ये अविश्वास ठराव मंजूर होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि थोड्याच वेळामध्ये याचा फैसलाही होणार आहे। कारण तुकाराम मुंढे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडणार आहेत। अविश्वास ठरावाला शिवसेनेचाही पाठिंबा आहे, तर फक्त भाजप तुकाराम मुंढेंच्या बाजूने उभं राहिलाय। तुकाराम मुंढेंविरोधात राजकारणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे आणि हा नेमका काय याचा आता फैसला होणार, याचा फैसला थोड्याच वेळात समोर येणार आहे। यावर आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याकडून। रामनाथ, आता ती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, ती वेळ आता जवळ आली आहे। तुकाराम मुंढेंविरोधामध्ये जो अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे थोड्याच वेळामध्ये, नेमकं काय होईल, काय वाटतं, हा प्रस्ताव मंजूर होईल का? मानसी, नक्कीच सभागृहामध्ये सदस्य जे आहेत, नगरसेवक जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे जे सत्ताधारी नगरसेवक जे आहेत हे मोठ्या संख्येनं सभागृहात दाखल झाले आहेत। सभागृहात येण्यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची महापौर दालनात बैठक झाली। जवळपास अर्धा तास ही बैठक रंगल्याचं बोललं जात आहे आणि त्यानंतर एकूणच या बैठकीमध्ये अविश्वास ठरावाबद्दल ही चर्चा करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं रामनाथ सोबतचा आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण बघत होतो की नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे आणि सर्व राजकारणी त्यांच्या विरुद्ध एकत्र झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठरावाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक यांनी पाठिंबा दिलाय, तर शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचंही आपल्याला समजतंय। फक्त भाजप आहे जो तुकाराम मुंढेंच्या बाजूने उभं राहिल्याचं चित्र आता आपल्याला दिसतंय। नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये सगळे भ्रष्ट राजकारणी एकत्र झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज त्यांच्या विरोधामध्ये महापालिकेत अविश्वास ठराव सादर होणार आहे आणि नेमकं काय फैसला होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण एक प्रामाणिक अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी यांच्यातली ही लढाई आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे परत एकदा आहेत। रामनाथ, आपण आम्हाला सांगत होतात की नेमकं या प्रस्ताव सादर केल्यावर काय होण्याची शक्यता आहे, हा प्रस्ताव नक्कीच मंजूर होईल का? थोड्याच वेळात या ठिकाणी सदस्य पुन्हा सभागृहात आल्यानंतर महापौर येतील, आयुक्तही या सभागृहात असणार आहेत असंही बोललं जात आहे। दरम्यान अविश्वास प्रस्ताव जो आहे हा मांडला जाणार आहे आणि या अविश्वास प्रस्तावानंतर या ठिकाणी निवडणूक जे आहे, मतदान घेतलं जाणार आहे आणि या मतदान नंतर बहुसंख्य मतदान कोणाच्या बाजूने असणार, त्यानंतरचा अविश्वास ठराव जो आहे हा पारित होणार आहे। महत्वाचं म्हणजे या एकूणच सभागृहामध्ये 111 सदस्य आहेत आणि या 11 सदस्यांपैकी जवळपास 69 सदस्य जे आहेत हे हा अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी आवश्यक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ पाहिलं तर हे या अविश्वास ठरावासाठी पुरेसे ठरत नाही, त्यामुळे सर्वात महत्वाची भूमिका जी आहे ती शिवसेनेची जी असणार आहे। कारण शिवसेनेच्या 38 नगरसेवक जे आहेत हे या ठिकाणी या अविश्वास ठरावाच्या बरोबर मतदान करणार आहेत। दरम्यान जर यांचं संख्याबळ पाहिलं तर 102च्या संख्या इतकं होत आहे आणि यामुळे कुठे ना कुठेतरी थोड्याच वेळा ज्या पद्धतीने अविश्वास ठराव मांडला त्यानंतर काहीशी चर्चा होईल आणि या चर्चेनंतर अविश्वास ठरावाला जे आहे हे बहुमताने मंजुरी दिली जाऊ शकते। रामनाथ, आपण पाहिलं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा या अविश्वास ठरावाला पाठिंबा आहे, पण भाजपने मात्र आपला थोडासा काढता पाय घेतलाय। त्यांनी तुकाराम मुंढेंना आपला पाठिंबा दर्शवलाय। नेमकं हे कसं होईल, याचा काय परिणाम होईल का? मानसी, आपण पाहिलं की जवळपास आपण वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की संख्याबळ जे आहे हे संख्याबळ सध्या कुठे ना कुठेतरी अविश्वास ठराव जो आहे या अविश्वास ठरावाच्याकडे झुकताना पाहायला मिळतोय। कारण राष्ट्रवादीकडे जर संख्याबळ पाहिलं तर 49 इतके सदस्य जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत, 10 सदस्य हे या ठिकाणी काँग्रेसचे आहेत, 5 अपक्ष आणि त्याच पद्धतीने 38 सदस्य जे आहेत शिवसेनेचं। कारण शिवसेना महत्वाची भूमिका निभावणार आहे असं आपण सुरुवातीपासून सांगतोय। शिवसेना त्यासाठी व्हीपही काढलेला आहे, यामुळे कुठलाही सदस्य जे आहे हा या अविश्वास ठरावाच्या विरोधात जे आहे मतदान करताना पाहायला मिळणार आहे, तुकाराम मुंढेंचं समर्थन करताना पाहायला मिळणार आहे। यामुळे संख्याबळाच्या जोरावर जे आहे अविश्वास ठराव मंजूर होऊ शकतो। तर दुसरीकडे भाजपाचे केवळ 6 सदस्य जे आहेत हे सभागृहामध्ये आहेत, या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका जी आहे तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी संख्याबळाच्या जोरावर जो आहे हा या ठिकाणी प्रस्ताव जो आहे। बरोबर रामनाथ, आपण आपल्यासोबत असेच राहा। आपल्याकडे विजय चौघुले यांची प्रतिक्रिया आहे, आपण पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। ही जी आजची आम्ही जी लढाई लढतोय ही लढाई
हे सर्वसामान्य प्रकल्प असतील, झोपडपट्टीधारक असतील, काही नागरिक असतील, फेरीवाले असतील आणि राहणार रेसिडेन्शियली लोक असतील, त्यांना जो त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आमची ही लढाई असणार आहे. आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही लढाई नाही. तर नवी मुंबई महापालिकेमध्ये 111 नगरसेवक असून त्यातील राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निलंबित आहेत. त्यामुळे सभागृहामध्ये एकूण 108 सदस्य आहेत. पालिकेतल्या राजकीय संख्याबळावर नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. राष्ट्रवादी काँग्रेसचे 49, शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6, अपक्ष 5 आणि अविश्वास ठराव मंजुरीसाठी 69 मतं आवश्यक आहेत. नवी मुंबई महापालिकेतल्या पक्षीयचं आपण बळ बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 49 सदस्य आहेत. शिवसेनेचे 38 आहेत. तर मुंडेंच्या अविश्वास प्रस्तावावरून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड तुकाराम मुंडेंच्या बाजूने आहेत. त्यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूयात. मला एवढं म्हणायचं आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये आपण म्हणतो रूल ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. आज माझ्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि माझ्या जनतेने मला या सभागृहामध्ये पाठवलेलं आहे. कशासाठी? तर त्यांचे ओपिनियन्स काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत ते मांडण्यासाठी. पण माझं दुर्भाग्य आहे, मी माझ्या जनतेला क्षमा मागते, अपोलोजाइज करते की आज मी माझ्या जनतेच्या अगेन्स्ट स्टँड व्हायला लागेल. त्याचं कारण असं आहे की मनापासून मी त्यांचा सपोर्ट करते. मला पण माझे व्ह्यूज, माझे एथिक्स प्रमाणे की मी त्यांच्या बरोबर आहे, कारण का माझी जनता त्यांच्या बरोबर आहे. पण व्हीप काढल्यामुळे, आज माझ्या पक्षाने व्हीप काढल्यामुळे, म्हणजे तुम्हाला मान्य आहे की लोक, जनता नवी मुंबईची ही तुकाराम मुंडेंच्या बरोबर आहे, त्यांच्या बरोबर आहे. माझी जनता ज्यांनी मला निवडून सभागृहामध्ये पाठवलेलं आहे ती जनता त्यांच्या बरोबर आहे आणि मी बहुमताने निवडून आलेली आहे आणि मला माझ्या जनतेबरोबर स्टँड घ्यायला पाहिजे. पण व्हीप काढल्यामुळे मॅडम आज मी तो स्टँड घेऊ शकत नाही. मी माझ्या पार्टीचा स्टँड घ्यायला लागेल. मला का? तर मला पक्षातून काढतील आणि पुन्हा इलेक्शन होतील आणि माझ्या जनताचे पैसे वाया जातील. नाही, पण तुम्ही निर्णय नेमकं तुम्ही काय करणार? आज मतदानाच्या वेळेला तुम्ही नेमकं काय करणार? मॅडम, मतदानाच्या वेळेला मी तुम्हाला तेच म्हटलं ना की माझ्या मनामध्ये, माझ्या जनतेच्या मनामध्ये नसताना देखील मला पक्षाचा व्हीप आहे म्हणून मला स्टँड घ्यावं लागणार आहे. पण मी बोलणार, माझ्या सभागृहामध्ये मी बोलणार. माझी जी प्रतिक्रिया आहे ती मी व्यक्त करणार आहे की काय आहे सरांच्या बद्दल, त्यांनी काय केलेलं आहे ते. आणि हे सगळे ठराव तुम्ही आणलात, अविश्वासाचे ठराव, ते माझ्या मते हे आणायला पाहिजे. तुम्ही रूल्स आणि रेग्युलेशन्स प्रमाणे गेलात का? तुम्ही जाऊन युडीला भेटलात? तुम्ही सीएमजी महानगरपालिका त्यांची आहे त्यांना तुम्ही भेटलात का? तुम्ही त्यांना ग्रीव्हन्सेस सांगितलेत का? दिव्याजी, थोडक्यात तुम्ही तुमच्या पक्षाच्या विरोधात आज सभागृहात बोलणार आहात? प्रश्नच नाही मॅडम, जी जनतेची व्ह्यू आहे ते मी बोलणार आहे. तुमच्या बरोबर कोण कोण आहे? मॅडम, माझ्या बरोबर ते मला माहित नाहीये, कारण का मी माझ्या जनतेने निवडून दिलेलं आहे तर त्यांची भूमिका मला मांडणं गरजेचं आहे. दरम्यान नवी मुंबईतल्या आयुक्तांना सर्व पक्ष विरोध करत असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असा सल्ला अजित पवारांनी तुकाराम मुंढेंना दिलाय. लोकशाहीमध्ये आता तिथं काहीतरी 3-4 पक्ष एकत्र आलेले आणि त्यांनी सगळ्यांनी तो ठराव केलेला आहे. आज मी फक्त सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी ठराव केला असता तर मी समजू शकलो असतो की हे काहीतरी एकतर्फी चाललेलं आहे. परंतु सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सगळेच मिळून ज्यावेळेस ठराव करतात त्यावेळेस एखाद्या जबाबदार IAS ऑफिसरनी थोडासा अंतर्मुख विचार केला पाहिजे की आपण पण सगळेच आपल्याला विरोध करतात, याचा अर्थ कुठंतरी आपण काहीतरी चुकतोय असं त्याच्यातनं अर्थ निघू शकतो. तर तुकाराम मुंढेंना राजकारणी का घाबरतात ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राजकारणी मुंढेंना एवढे का टरकतात? मालमत्ता विभागातला 1000 कोटींचा घोटाळा झाकण्यासाठी आयुक्त बदलण्याचा प्रयत्न, बेकायदा बांधकामं, खोटी प्रमाणपत्र यामुळे 25 नगरसेवक बडतर्फ होण्याची भीती, ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या मार्बलची निविदा रद्द केल्यानं नाराजी, पाणी मीटरची सक्ती करण्याच्या निर्णयामुळे माफियांना धास्ती, नगरसेवक निधीतील फुटकळ कामांना कात्री लावल्यानं आर्थिक कोंडी,
तर तुकाराम मुंढेंविरोधात नेमका अविश्वास ठराव कसा आणला जाऊ शकतो ते आपण समजून घेऊया या ग्राफिक्सच्या माध्यमातून. अविश्वास ठराव हटवू शकेल मुंढेंना? 111 नगरसेवकांच्या नवी मुंबई महापालिकेत 69 नगरसेवकांनी ठराव मंजूर करण्याची गरज. काँग्रेस अधिक राष्ट्रवादी बरोबर 69 यात सेनेनं पाठिंबा दिल्यास ठराव मंजूर. मात्र भाजपचे 6 नगरसेवक. तरी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. देसाई सर, आज तुकाराम मुंढेंविरोधामध्ये नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये अविश्वास ठराव सादर केला जाणार आहे आणि एका दृष्टीला आपण बघितलं की संपूर्ण जनमत जे आहे ते तुकाराम मुंढेंच्या बाजूच आहे आणि जे हे नगरसेवक आहेत ते जनतेनंच निवडून दिलेले आहेत. तेव्हा जनमताचा आदर करून एका प्रामाणिक पत्रकाराची बाजू हे नगरसेवक घेतील का? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की तुकाराम मुंढे यांना जरी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला तरी सुद्धा मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला उभे राहतील. कारण एक साधी गोष्ट अशी आहे की तुकाराम मुंढेंना मुळात मुख्यमंत्र्यांनीच त्या पदावरती आणलेलं आहे. ते त्यांच्या केवळ विश्वासातील किंवा मर्जीतील अशा अर्थ नाही, तर ते कॉम्पिटंट माणूस आहे आणि त्याच्या मागे ते उभे राहिले. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षांपूर्वी चंद्रशेखर जे होते त्यांनी ठाण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता, नागपूरचा बदलून टाकला होता. त्यांच्या मागे सुद्धा त्या काळच्या काही प्रमुख नेत्यांनी त्यांना त्यावेळी पाठिंबा दिला होता, त्यामुळे ते काम करू शकले. त्या मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय मुंडे यांना सुद्धा काम करता येणार नाही. आणि मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी जी मुंडे विरोधी भूमिका आहे त्यामुळे त्यांना अंगावर घेण्यासाठी मुंडे यांना बळ मुख्यमंत्रीच देतील. कारण याच्यामध्ये भाजपचं काही नुकसान नाही झालं तर फायदाच आहे. कारण याच्यामध्ये संपूर्ण मध्यमवर्गीय. सध्याचे आपण थोडं जर यातलं राजकारण जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपण पाहिलं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मुंढेंना विरोध केलाय, पण भाजप आता त्यांना थोडासा पाठिंबा देतोय. पण मुख्यमंत्र्यांनी अजूनही या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलेलं नाहीये किंवा मुंढेंचा त्यांचा पाठिंबा त्यांनी उघडपणे बोलून दाखवलेला नाहीये. उघडपणे बोलून दाखवण्याचं मुख्यमंत्र्यांना तसं कारण नाही, पण मुख्यमंत्री नगरविकास खाते त्यांच्याकडे सुद्धा आहे. आणि मुख्यतः असं लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी शहरांमध्ये म्हणजे ज्या शहरांचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा आहे त्या शहरांवरती मुख्यमंत्र्यांनी फोकस केलेला आहे. आणि त्या दृष्टीने नवी मुंबईचं महत्व आहे. कारण मुंबईचा विस्तार होण्याच्या दृष्टीने आता नवी मुंबई त्याच्या पलीकडे सुद्धा मुंबईचा विस्तार होणार आहे. अशा वेळी नव्या मुंबईच्या ठिकाणी सक्षम अशा प्रकार, कारण नवी मुंबईत अनेक प्रकल्प सुद्धा राज्य सरकारच्या इच्छेनुसार काही प्रकल्प तिथे येणार आहेत. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या विश्वासाचा आयुक्त तिथे असणं हे मुख्यमंत्र्यांना सोयीचं आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तिथे स्पष्टपणे आता सांगायची गरज नाही, कारण अविश्वासाचा ठराव आणला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी तिथे भाष्य करण्याचं कारण नाही, नाहीतर त्यांनी दबाव आणला अशा प्रकारचा एक संकेत जाऊ शकतात. त्यामुळे काही न करता जरी अविश्वासाचा ठराव आणला तरी तो फेटाळून लावू शकतात. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा महापालिकेत सुद्धा त्या आयुक्तांचे विरोधी जेव्हा अशा भूमिका घेण्यात आल्या होत्या तेव्हा त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांना अनेकदा अभय सुद्धा दिलेले. त्याच प्रकारचा अभय यावेळी तुकाराम मुंढे यांना मिळेल यात शंका नाही. धन्यवाद देसाई सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई होते. आणि जरी मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव मंजूर झाला तरीही मुख्यमंत्री त्यांची बाजू घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहिलं की नवी मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्ट राजकारणी प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरुद्ध आक्रमक झाले आहेत. तुकाराम मुंढेंविरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव सादर केला जाणार आहे आणि या सर्व सन्माननीय अधिकारी, पत्रकार आणि प्रेक्षकांतील सर्व सन्माननीय अभियंत्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि या सभेचं कामकाज या ठिकाणी सुरू करताना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कोण आलेलं नाही आहे. येते तर या ठिकाणी सभेचं कामकाज या ठिकाणी
आले. तर या ठिकाणी सभेचं कामकाज सुरू करत आहोत. या ठिकाणी सन्माननीय सभागृह नेते श्री जयवंत सुतार साहेब हे या ठिकाणी स्थायी समिती सदस्य हे असा प्रस्ताव या ठिकाणी मांडतील. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, महापौरांचे दिनांक 20/10/2016 रोजी पत्र स्थायी समितीच्या 14 सदस्यांच्या स्वाक्षरीने नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिकेचा पदभार स्वीकारल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी नवी मुंबईचे महापौर नगरसेवक यांचा अवमान करून महासभा स्थायी समितीच्या अधिकाराकरता महासभेच्या अधिकाराचा पुरस्कार अंमलबजावणी करणे, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी हेतुपुरस्सर रोष निर्माण करणे, लोकनियुक्त सदस्यांना अपमानित करणे, त्यांना प्रवृत्तीने वाटून घेणे, मूलभूत नाट्यसंहिताबाबतची अकार्यक्षमता, एकेकोर मनमानी कार्यपद्धती, लोकशाही पद्धतीने काम न करणे, हुकुमशाही पद्धतीने काम करणे, तसेच स्थायी समितीच्या महासभेला अफवा बदलता हजर न राहणे अशा कार्यपद्धतीनुसार त्यांची गैरवर्तणूक जबाबदार आणि त्यांच्यावर केले आहे. त्यामुळे श्री तुकाराम मुंढे आयुक्त नवी मुंबई महापालिका यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 36 अन्वये अविश्वास ठराव या ठिकाणी दाखल करण्यात येत आहे. आदरणीय महापौर महोदय, आदरणीय उपमहापौर, आदरणीय सभागृह नेते, आदरणीय विरोधी पक्ष नेता, सभागृहातील माझे सर्व गटनेते, सभागृहातील माझे सर्व सन्माननीय नगरसेवक, आज या सभेमध्ये सभागृह नेते JD सुतार यांनी हा जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देतो. मी सभागृह नेते सन्माननीय महापौर महोदय, भारत देशा सर्वपंच बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या माध्यमातून विचारायचं आहे त्यांच्यावर अवश्य सर्व आंदोलन ती व्यक्ती समोर बसू शकते का सचिव वेळेवर जरा खुलासा करावा. सर आपण बसा. बोला. राज्यघटनेच्या अनुषंगाने ही भारत देशा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे या उद्देशाने त्या ठिकाणी घटना लिहिली गेली. सर्वबरोबर तो त्या ठिकाणी घटना दुरुस्ती झाली आणि या देशाचा ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत हा कारभार सुव्यवस्थित चालावा. प्रशासन, लोकप्रतिनिधी ही या मार्गाची 2 चाके आहेत आणि त्या ठिकाणी ही 2 चाके गतिमान करून त्या ठिकाणी हे शहर विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अधिसूचित केले गेले. परंतु या ठिकाणी खेदानं म्हणावंसं वाटतं या ठिकाणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आला असताना त्या ठिकाणी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधींना पेक्षा नवी मुंबई महापालिकेचे सर्वोच्च पद असलेलं नवी मुंबई शहराचा नागरिक प्रथम नागरिक यांचा अवमान करणं या गोष्टी सातत्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून 1-1 तास 2-2 तास त्या ठिकाणी तात्काळ मग लोकप्रतिनिधी महिला असतील पुरुष असतील त्यांना भेटी त्याने न करणं अशा पद्धतीनं या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महापौरांचा अवमान त्या ठिकाणी झालेला. मुंबई प्रांतिक अधिवेशन 1989 कलम 43(2) नुसार प्रस्तावावर त्या ठिकाणी चर्चा करणे भाग असते. परंतु डायरेक्ट त्या ठिकाणी आयुक्त मतदान कशा पद्धतीने मतदानाचा अधिकार आहे अशा पद्धतीने मतदान करून हे मी करू शकणार नाही अशा पद्धतीने या सभागृहामध्ये निश्चित स्वरूपामध्ये उदाहरण मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 43 एक अन्वय की सार्वभौम सभागृह ज्यावेळी सदस्य या ठिकाणी सूचना करतो स्थायी समिती त्या ठिकाणी सूचना करतो तो ठराव पारित होतो त्या कालखंडामध्ये तो ठराव आहे तसा त्या पद्धतीनं सदस्यांनी सुचवलेल्या ठरावानुसार त्या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे. परंतु आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी
कुठलीही तशा पद्धतीची सभागृह आणि स्थायी समितीचा अवमान करून त्यांच्या मनमानी कारभारातून त्या ठिकाणी ठराव पारित केलेले आहेत. अशा अनेक उदाहरणं महापौरमध्ये या ठिकाणी आहेत. बघा, आंबेडकर भवन त्याचं मालमत्ता त्या ठिकाणी असलेला ठराव, अन्य जे काही निविदा पास होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना निविदा न मागवणं, महासभेने पूर्वी केलेले ठराव परत त्या सभागृहामध्ये येणं गरजेचं असताना त्या ठिकाणी सभागृहासमोर ते न येणं, सर्वसाधारण सभेमध्ये ठराव न आणता नागरिकांना 135 लिटर पाणी देण्याची परस्पर घोषणा करणे. आज मी तिला त्या अनुषंगानं नव्या मुंबईमध्ये पाण्याविषयी त्या ठिकाणी एक हाहाकार त्या ठिकाणी प्रत्येक सदस्याने या ठिकाणी कथन केलेलं आहे. व्यवसाय परवाने करता किंवा अन्य बाबी करता 8 दिवसाची मुदत देऊ. त्यांचं व्यावसायिकांचं किंवा परवाने धारकांचं म्हणणं नाही तर त्या ठिकाणी ताबडतोब सील करणं. पर्यायानं व्यावसायिक आणि अन्य लोक नागरिक त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन कोर्टामध्ये स्टे आणल्या गेल्या आणि त्या पद्धतीनं सील त्या ठिकाणी उघडण्याची कारवाई करायला पाहिजे. म्हणजे महापालिकेचं नामुष्कीपणा त्या ठिकाणी आणलं गेलं. ज्यावेळी आयुक्तांच्या विरुद्ध सभागृहामध्ये एकाच लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आवाज केला, टीका केली, तर त्या हेतू पुरस्कार त्या लोकप्रतिनिधीवर आकाशभूतीनं त्या ठिकाणी राग ठेवणं, सुडबुद्धीनं त्या ठिकाणी आणि त्याविषयी कारवाई करणं अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गणेश विसर्जनाच्या कालखंडामध्ये गणपती फेकून देतील अशा पद्धतीनं भावना त्या ठिकाणी व्यक्त करून त्या ठिकाणी भाविकांचं पेक्षा नागरिकांच्या त्या ठिकाणी भावना दुखावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी मान्य महापौर या ठिकाणी कोणत्याही महापालिकेमध्ये त्या ठिकाणी महापौर आणि आयुक्त यांनी सर्वांमध्ये लोकांच्या हिताच्या दृष्टीनं धोरणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जाहीर करणं गरजेचं असतं. परंतु आयुक्तमध्ये स्वतःच्या अधिकारामध्ये स्वतः त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन धोरण जाहीर करणं आणि मग नंतर सभागृहामध्ये आणणं अशा पद्धतीचे वर्तन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. महापौर महोदय, मी एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की आज रीतीला ज्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या फक्त त्या ठिकाणी स्वतःला वृत्तपत्रामध्ये येणं हाच फक्त त्या ठिकाणी कारभार केलेला आहे आणि लोकप्रतिनिधीचा कशा पद्धतीनं हवा वाकफीत कमिशनरच्या माध्यमातून लोकांनी त्या ठिकाणी सूचना केल्या, त्याच्या अंमलबजावणी ताबडतोब केल्या. परंतु या सभागृहामध्ये गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकप्रतिनिधींनी घेतलेला ठराव, समस्याविषयी केलेलं निवेदन या अनुषंगाने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे. आज मी तिला या ठिकाणी त्यांनी कोणत्याही पद्धतीनं उलट नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींच्याकडे न जाता माझ्याकडे या, मी काम करणार अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी केली. गेल्या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये नगरविकास, नगररचना एक उत्पन्नाचं स्तोत्र आहे. त्या उत्पन्न स्तोत्रामधून चांगली रक्कम मिळू शकते, परंतु गेल्या 5 महिन्यापासून या ठिकाणी कोणतेही भोगवटा प्रमाणपत्र किंवा बांधकाम परवानगी न घेता नागरिकांना वेठी धरण्याचं त्या ठिकाणी यानं त्या नियमानुसार त्या ठिकाणी केलं जातंय आणि उत्पन्न त्या ठिकाणी वाढ झालेली नाही. आज मी तुला या ठिकाणी महापौर महोदय ज्या वेळी या ठिकाणी महापौर महोदय सभा चालू असताना अतिरिक्त आयुक्तांना त्या ठिकाणी फोनवर आदेश देऊन सभा त्याग करण्याविषयी करणं आणि सभा त्या ठिकाणी तहकूब करावी लागली अशा पद्धतीची वक्तव्य आयुक्त महोदयांच्या माध्यमातून झालेली आहे. मी महापौर महोदय या ठिकाणी सांगेन की आज मितीला या नवी मुंबई शहरामध्ये लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य 10 ते 15 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो. अशा माध्यमातून त्यांना अवमानित करणं म्हणजे हा मोठा त्या ठिकाणी लोकशाहीवर घातक आहे आणि म्हणून उद्याला या ठिकाणी
हे राज्य, हे नवी मुंबई महापालिकेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालला पाहिजे, अशा माध्यमातून सगळं मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 हे पुस्तकाच्या माध्यमातून सुरू असताना सुद्धा त्या डावलून व्यतिरिक्त आपण हव्यासा पोटी त्या ठिकाणी प्रत्येक डिसिजन आज मी तिला मान्य महापौर ठीक आहे, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं शिस्त लागावी ह्याच्याबद्दल वाद नाही, परंतु शिस्त लावत असताना त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावर परिणाम, हृदयविकाराचे झटके त्या ठिकाणी आले गेले, अशा पद्धतीनं कुठंतरी बंदूक ठेवून काम करून घेणं ही पद्धत एक हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीने या ठिकाणी काम केले. आजपर्यंत 5 महिन्याच्या कालखंडामध्ये मान्य महापौर महोदय या महापालिकेमध्ये धोरणात्मक विकासात्मक गोष्टी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे केलेले नाही, हे निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी दिसून येते. आज मी तिला वृत्तपत्रामध्ये 18 कोटीची महापालिका सुरुवातीला उत्पन्न त्या ठिकाणी आज 1700 कोटी पर्यंत गेली. मग एवढा मोठा घोटाळा झाला, त्या ठिकाणी कुठलंही बेस नाही, अशा माध्यमातून वृत्तपत्रामध्ये बातम्या पसरवणं आणि नवी मुंबई महापालिकेची बदनामी करणं, या ठिकाणी आकाश बुद्धीनं पदभार स्वीकारल्यापासून हे लोकप्रतिनिधी, इथले कर्मचारी, इथले अधिकारी हे चोर आहेत, भ्रष्टाचारी आहेत, अशी भूमिका डोक्यासमोर ठेवलेली आहे. महापौर महोदय, मी तर आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकप्रतिनिधी केलेले या ठिकाणी प्रयत्न, कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न, आणि म्हणून 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या महापालिकेला जे पुरस्कार प्राप्त झाले हे कशाच्या आधारावर झाले? हे 5 महिन्यानंतर आल्यानंतर झाले का? नाही, 25 वर्षाचा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आणि कायम कर्मचारी अशी दुफारी निर्माण करणं, प्रतिनिधीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी गोंजारणं, त्यांनी दिलेला शब्द मांडणं आणि कायम कर्मचाऱ्यांबद्दल अपमानास्पद वागणूक देणं, असे विविध पैलू मान्य आयुक्त महोदयांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणून महापौर महोदय या ठिकाणी हा जो ठराव झालेला आहे हा निश्चित स्वरूपामध्ये या सभागृहामध्ये आपण त्या ठिकाणी मंजुरीला टाकावा आणि हा अविश्वासाचा ठराव तातडीनं आयुक्त महोदयांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव हा कायम करून राज्य शासनाला तशा पद्धतीनं पाठवण्यात यावा, अशा पद्धतीने मी भावना त्या ठिकाणी प्रकट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी हा जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाला आपल्या देण्याबरोबर मी या सभागृहाच्या समोर मंजुरीसाठी टाकत आहे. सभागृहाच्या समोर या ठिकाणी बसा, आपण नको बसा, आपल्याला बोलायला देऊ, त्यावर घेऊ त्यावर बसा. या ठिकाणी हा प्रस्ताव मी मंजुरीला टाकत आहे. ज्याला मंजूर असेल त्यांनी हात वर करा. या ठिकाणी सदस्यामध्ये बसा, आपल्याला बोलायला देणार, बसा बसा बसा, लोकशाही द्या, बोलायला देणार आपल्याला, बसा बसा, बोलायला देणार, पुढे जाणार नाही, सगळं बोलायला देणार, बसा. हा सन्माननीय सचिव मॅडम, बसा बसा. लोकशाही लोकशाही म्हणता, लोकशाही म्हणता, घरी लागता काय? आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी ज्यांना मंजूर नाही त्यांनी हातवर करायचे ते मोजून घ्या. या ठिकाणी स्थायी समितीच्या 14 सदस्यांनी मागणी करून बोलवलेली ही विशेष सभा, या विशेष सभेमध्ये सभागृह नेते यांनी मांडलेला प्रस्ताव आणि स्थायी समिती सभापती यांनी दिलेलं अनुमोदन, यातून हा मंजुरीसाठी टाकलेला ठराव या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी ही गोष्ट उचित नाही. तरी असं असताना देखील या ठिकाणी 105 विरुद्ध 6 मताने हा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी
हा प्रस्ताव महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे बोला देणार आपल्याला। या ठिकाणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध हा अविश्वासाचा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि हा मंजूर झालेला ठराव या ठिकाणी का आणावा लागला, लोकशाहीमध्ये ही वेळ का आली, या ठिकाणी याच्यावर निश्चितपणे चर्चा झाली पाहिजे आणि ही चर्चा करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे संधी देणार आहे। परंतु लोकशाहीच्या दायऱ्यामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे। सदर प्रस्ताव या ठिकाणी कलम 36(3) प्रमाणे या ठिकाणी मंजूर केलेला असून तात्काळ प्रभावाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी तर आपण पाहिलं की नवी मुंबई महापालिकेमध्ये तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव मंजूर झालाय। आपल्यासोबत आपले व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे आहेत। निलेश सर, आपण पाहिलं की जनमताची चाचणी जी होती, जनमताचा कौल होता तो तुकाराम मुंढेंच्या बाजूचा होता, पण तरीही हा अविश्वास ठराव आता मंजूर झालाय, आपली काय प्रतिक्रिया आहे? मुख्यतः अविश्वासदर्शक ठराव हा मंजूर होणार हे जवळजवळ स्पष्ट होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यातल्या सर्वच नगरसेवकांनी याला पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। सर्व राजकीय पक्ष हे एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या विरोधात उभे अशा स्वरूपाचं चित्र होतं आणि त्याचमुळं या ठिकाणी तुकाराम मुंढे यांना आयुक्त पदावरून काढून टाकण्यात यावं अशा स्वरूपाचा अविश्वासदर्शक ठराव जो आहे तो मंजूर झालेला आहे। आता हा ठराव जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल। मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या गोटामध्ये आता हा चेंडू जाऊन पडलेला आहे की तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईच्या आयुक्त पदावरून ठेवायचं की काढायचं। मुख्यतः भ्रष्टाचाराच्या विरोधात एक मोठा आक्रमक लढा हा आयुक्त पातळीवरून तुकाराम मुंढे यांनी उभारला होता। साधारण 10,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार जो आहे तो उघडकीस आणला होता तुकाराम मुंढे यांनी आणि इतकंच नाही, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बिल्डर आणि राजकारणी यांच्यामधले जे साठलोटे आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न हा तुकाराम मुंढेंच्या माध्यमातून झाला आणि त्यातून आर्थिक नाड्या या राजकारण्यांच्या कसल्या गेल्यामुळं तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव आणलाय। नवी मुंबईतला सर्वसामान्य नागरिक मात्र तुकाराम मुंढेंबरोबर उभं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेतात, मुख्यमंत्री तुकाराम मुंढेंना पदावरून हटवतात का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकार आहे की जरी महापालिकेनं किंवा नगरसेवकांनी अशा स्वरूपामध्ये प्रस्ताव मंजूर करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला असला तरी तो मंजूर करायचा किंवा नाही याचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो आणि त्यामुळे तातडीनं मुख्यमंत्री या स्वच्छ प्रतिमाच्या अधिकाऱ्याला हटवतात का, मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचार विरोधी म्हणून ओळखले जातात, स्वच्छ प्रतिमेचे ओळखले जातात, ते तुकाराम मुंढेंबरोबर उभे राहणार का, हा प्रमुख प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। धन्यवाद निलेश सर, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपल्यासोबत आपले संपादक निलेश खरे होते आणि नवी मुंबई महापालिकेमध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर झालाय। आपण जाऊया आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याकडे। रामनाथ, ज्याची सगळ्यांना उत्सुकता होती आता त्याचा फैसला आलेला आहे आणि नवी मुंबई महापालिकेमध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव जो आहे तो मंजूर झालाय। काय नेमकी प्रतिक्रिया आहे? तिकडे सभागृहामध्ये अनेक नगरसेवकही होते आणि आपण पाहिलं की सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये असं होणं उचित नाही, पण हे आता झालंय। काय नेमका प्रतिक्रिया उमटतायत? मानसी, नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीनं अविश्वास ठराव मांडण्यात आला, सभागृह नेते जे आहेत या सभागृह नेत्यांनी अविश्वास ठराव मांडला, त्यानंतर शिवसेनेचे जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत यांनी त्याला या ठिकाणी अनुमोदन दिलं। महत्वाचं म्हणजे महापौरांनी ज्यानंतर या ठिकाणी मतदान घेतलं, या मतदानानंतर 105 मतदान जे आहेत हे या ठिकाणी अविश्वास ठरावाबाबत पडताना पाहायला मिळाली। तर भाजपाचे जे 6 नगरसेवक जे आहेत ते तटस्थ भूमिका घेताना पाहायला मिळाले। भाजपाचे जे नगरसेवक आहे यांनी आपल्याला भूमिका मांडून द्यावी अशी मागणी जी आहे ही महापौरांकडे केली, मात्र
मात्र त्यानंतरही महापौरांनी एकूणच आपल्याला बोलायला दिलं जाईल, मात्र सुरुवातीला मतदान होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता अशी भावना जी आहे व्यक्त केली। यामुळे आता बहुसंख्याच्या जोरावर जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच पद्धतीनं शिवसेना आणि अपक्ष अशा पद्धतीनं 105 मतं जी आहेत ही या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध पडल्यानं त्यानंतर हा विश्वास ठराव जो आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे। हा विश्वास ठराव आता थेट राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे आणि राज्य सरकार त्यावर रामनाथ, मी 1 मिनिट आपल्याला थांबवते। आता नवी मुंबईचे जे आयुक्त आहेत, पालिका आयुक्त, त्यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झालाय। याचा आढावा घेतलाय आपले संपादक निलेश खरे यांनी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आहेत। रामनाथ, आपण सांगत होतात की तर नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर झालाय। नवी मुंबईकरांनी सेव्ह तुकाराम कॅम्पेन चालवलं तरीही राजकारण्यांनी मात्र तुकाराम घालवा हाच नियम कायम ठेवला। त्यातूनच उद्धव ठाकरेंनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करा, तुकाराम मुंढेंना घालवा असे आदेश दिले। काँग्रेसही या मैदानात तुकाराम मुंढेंच्या विरोधात उभी राहिली आणि राष्ट्रवादी या अगोदरच तुकाराम मुंढेंच्या विरोधात होती। भाजपनं तटस्थ भूमिका स्वीकारली, पण अशाही परिस्थितीत मताधिक्याच्या बळावर तुकाराम मुंढेंना आयुक्त पदावरून घालवा अशा स्वरूपाचा अविश्वासदर्शक ठराव हा मंजूर झाला। यातून एक स्पष्ट आहे की प्रामाणिक अधिकाऱ्याला राजकारण्यांसमोर कोणताही थारा नाही, सर्वसामान्यांच्या विचारालाही थारा नाही, सर्वसामान्यांना काय वाटतं याचं काहीही घेणं देणं शिवसेनेच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना नाही। उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा केलेल्या बैठकीत नेत्यांचं म्हणणं ऐकलं, मात्र सर्वसामान्यांचं म्हणणं पूर्णतः नाकारलं। सर्वसामान्यांनी शिवसेनेला मतं दिली कारण नवी मुंबईमध्ये जो भ्रष्टाचार बोकाळला होता तो दूर होईल, शिवसेना कुठे ना कुठे या भ्रष्टाचाराला दूर करायला मदत करेल अशी अपेक्षा होती। मात्र शिवसेनेनेही भ्रष्टाचारांशीच हातमिळवणी केली, भ्रष्ट युती केली आणि त्यातून तुकाराम मुंढेंना जावं लागतंय। मात्र आता तुकाराम मुंढेंच्या जाण्याचा बॉल आहे तो मुख्यमंत्र्यांच्या गोटात। मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे की तुकाराम मुंढेंना या पदावर ठेवायचं की घालवायचं। एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे मुख्यमंत्र्यांनी उभं राहायचं की मग भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या साटलोट आणि राजकारण्यांच्या भ्रष्ट युतीबरोबर उभं राहायचं। मुख्यमंत्री हे स्वच्छ प्रतिमेचे म्हणून ओळखले जातात। आता मुख्यमंत्र्यांची ही स्वच्छ प्रतिमा स्वच्छ अधिकाऱ्याच्या मागे उभी राहणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। निलेश खरे, नवी मुंबई, जय महाराष्ट्र। आपण पाहत होतो निलेश खरे आमचे संपादक यांनी एक आढावा घेतला होता। मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला आहे। आपल्यासोबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आहेत। धर्माधिकारी सर, राजकारण्यांच्या समोर प्रामाणिक अधिकाऱ्यांचं चालत नाही आणि राजकारणासमोर प्रामाणिक अधिकारी आणि शिस्तप्रिय अधिकारी उभा राहू शकत नाही, टिकू शकत नाही, असंच आपल्याला आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालंय। एक शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी जो कायद्याप्रमाणे काम करतो त्याला जावं लागणार आहे। मुख्यमंत्री निर्णय घेतील, मात्र तुर्तास तरी अविश्वास प्रस्ताव मंजूर झालाय। मला आपला प्रश्न काय आहे? धर्माधिकारी सर, अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला आहे एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात। कुठेतरी असं वाटतं की लोकशाहीमध्ये ज्या ठिकाणी एक प्रामाणिक अधिकारी काम करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला अशा प्रकारे राजकारण्यांसमोर थारा नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एक पहिली गोष्ट मी म्हणेन की अधिकाऱ्याचं काम आहे राज्यघटना, कायदा आणि मानवी नीतिमत्तेच्या चौकटीत राहून तुझं काम स्वच्छपणे कर, त्याचे परिणाम काही होऊ द्या। तेव्हा अशा प्रकारची बदली किंवा हे
अशा प्रकारचे ठराव हे अधिकाऱ्याच्या करिअरचा भाग आहे. तुकाराम मुंडेंनी सुद्धा त्याविषयी यत्किंचितही विचलित नव्हता. तेच नव्हे, सर्व अधिकाऱ्यांनी आपलं काम ठामपणे आणि सरळपणेच करावं. आहे तो आपला मुद्दा की आपली राजकीय संस्कृती आणि ती अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी राहत नाही. मी म्हणेन की हे लोकांसमोरचं पण आव्हान आहे. आणि जर आत्ता लोकांनी आवाज उठवला होता तर आत्ताच्या चित्रामध्ये न्याय व्यवस्था ही सुद्धा एक समाजाला न्याय देण्यासाठीचीच आहे की जिथे अन्य सिस्टीम जर फेल गेल्या तर न्याय व्यवस्था. मला असं लक्षात आहे की याच प्रकारे 1999 मध्ये तत्कालीन सरकारने पुण्याचे आयुक्त अरुण भाटी यांची अशीच बदलीच केली होती. त्यावर आम्हीच न्यायालयात दाद मागितली होती आणि न्यायालयाने शासनाची ही बदली अयोग्य ठरवून आदेश दिले होते की मूळ पदावर त्यांची नियुक्ती करा. तेव्हा हा एक रस्ता अजूनही लोकांच्या हातात आहे, त्याचा विचार जरूर व्हावा. धर्माधिकारी साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. मात्र महासभेमध्ये आयुक्तांच्या समोरच गो बॅकचे बॅनर घेऊन जाणं किंवा आयुक्त गो बॅक अशा घोषणा करणं, आपली राजकीय संस्कृती आपण कुठे घेऊन चाललोय असा एक प्रश्न उपस्थित होतोय. ती काय राजकीय संस्कृतीमध्ये शिस्त ही गोष्ट हा अभावच आहे ना. मला फक्त काळजी या गोष्टीची आहे की खरं म्हणाल तर अशा प्रकारची सामूहिक शिस्त, त्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये एकमेकाशी एका बेसिक सौजन्याने वागणं, याचा एकूण समाज व्यवस्थेतही अभाव आहे. तो प्रतिबिंबित होतो. हे अशा प्रकारचं नसतं झालं तर अधिक योग्य आहे, हे निश्चित आहे. धन्यवाद धर्माधिकारी सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. अशा प्रकारचं नसतं झालं तर अधिक योग्य आहे. मात्र मानसी, आपण पाहतोय तुकाराम मुंडे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. 105 विरुद्ध 6 अशा प्रकारच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला आहे. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याकडे देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र मानसी, याच्यामध्ये एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो की मतदान ज्या ज्या नगरसेवकांनी केलं, ज्या 105 नगरसेवकांनी मतदान केलं, त्यामधले कित्येक नगरसेवक असे होते त्यांना मतदान करायचं नव्हतं, त्यांना तुकाराम मुंडेंच्या विरोधात मतदान करायचं नव्हतं. मात्र फक्त पक्षाचा व्हीप होता, पक्षाने आदेश दिला, त्यामुळे आपल्यावरती कारवाई नको म्हणून त्यांनी मतदान केलं. एक फूट आपल्याला पाहायला मिळाली. रामनाथ आपल्यासोबत आहे. रामनाथ, आपण जरी हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे तरी राजकारण्यांमध्ये काही प्रमाणात फूट आपल्याला पाहायला मिळते. भ्रष्ट राजकारणी आणि त्यांच्या समोर उभे असलेले जनतेचे सेवक हे कुठेतरी असं म्हणतायत की या ठिकाणी तुकाराम मुंडेंच्या विरोधात आम्हाला जायचं नव्हतं, प्रामाणिक अधिकारी होता, काम करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पक्ष सांगतोय म्हणून आम्हाला मत देणं भाग पडतंय. रामनाथ, आपण एक फूट पाहायला मिळाली. भ्रष्ट नगरसेवक ज्यांचं भ्रष्टाचाराची खाण मुंडे खणत होते आणि त्यांच्या विरोधात काही दुसरीकडे असे नगरसेवक म्हणत होते की एक प्रामाणिक अधिकारी, जनतेला तो आवडतोय, त्यामुळे आम्हाला त्याच्या विरोधात जायची इच्छा नाही, मात्र आम्हाला विरोधात जावं लागतंय कारण आम्हाला पार्टीचा व्हीप आहे. आता काय चालू आहे महासभेमध्ये? बहुधा रामनाथ पर्यंत आमचा आवाज जात नाहीये. मात्र एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, आपण पुन्हा एकदा ग्राफिक्स चालूया आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न करूया की काय नक्की प्रकार झाला, की का मुंडेंच्या विरोधात हा अविश्वास प्रस्ताव आणायला लागला. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या ठिकाणी सगळे नगरसेवक, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, हे सगळे नगरसेवक एकत्र झाले आणि या नगरसेवकांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव हा 105 विरुद्ध 6 मतांनी मंजूर केला. तर अविश्वास प्रस्तावानंतर पुढे काय आपण पाहतोय, प्रस्ताव हा नगरविकास खात्याकडे जाईल. नगरविकास खातं या प्रस्तावाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवला जाईल, कारण मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री या संपूर्ण अहवालाचा अभ्यास करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतील. जोपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तुकाराम मुंडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राहतील, आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील, त्याचसोबत आयुक्तांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या अंतर्गत कामही करतील. आपल्यासोबत पुन्हा रामनाथ दवणे आपला प्रतिनिधी फोन लाईन वरून उपस्थित आहे. रामनाथ, तुकाराम मुंडे यांच्या विरोधातला प्रस्ताव मंजूर झाला, बहुमताने मंजूर झाला. सध्या काय सुरू आहे महासभेमध्ये?
मयंक, नक्कीच आपण पाहतोय की महासभेमध्ये हा प्रस्ताव जो आहे हा मंजूर झालेला आहे. मात्र भाजपाचे जे राम मी तुला नगरसेवक काही काळ थांबवतो. आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी जे देखील फोनवरून उपस्थित आहेत. माधवजी, आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये एक प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी, शिस्तप्रिय अधिकारी याच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले. मात्र भाजप या संपूर्ण परिस्थितीमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात होती. भाजपची नेमकी भूमिका काय आहे? नाही, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना साथ देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच भाजपची भूमिका आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पण माधव भंडारीजी, ज्या प्रकारे एक युती पाहायला मिळाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्याचसोबत शिवसेना तुमचा मित्रपक्ष देखील आयुक्त हटाव मोहिमेमध्ये होता, त्याबद्दल भाजपची प्रतिक्रिया काय? नाही, ज्या पद्धतीचं एकत्रीकरण नवी मुंबईमध्ये आयुक्तांच्या विरुद्ध झालेलं दिसतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये निवडून आलेल्या कार्यकर्त्यांची मानसिकता नेमकी काय आहे हे याच्यातून बघायला मिळालेलं आहे. आणि याचा विचार आता शहरातल्या नागरिकांनी करायचा आहे. पण भंडारीजी, तुम्ही ज्याकडे म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं, आता हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे, कारण मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा आहे. मुख्यमंत्री आयुक्तांच्या मागे ठामपणे उभे राहणार का? मुख्यमंत्री आयुक्तांच्या मागे ठामपणे उभे राहतील असं त्यांनी आज स्पष्ट केलेलं. आजच्या वर्तमानपत्रांमध्ये तशाच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी आपण जी संस्कृती आहे ही संस्कृती राजकीय एका दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या वळणावरती जाते? कारण गो बॅकचे नारे लावण्यात आले जेव्हा आयुक्त महासभेमध्ये आले. नाही, ज्या पद्धतीने नव्या मुंबईत गेली अनेक वर्ष राजकीय वर्चस्व त्या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीने ती महापालिका चालवली जात होती किंवा चालवली जात आहे आज सुद्धा, त्याला विद्यमान आयुक्तांनी चाप बसवला. त्या ठिकाणच्या भ्रष्टाचारावरती, गैरकारभारावरती गदा आणली आणि त्याची प्रतिक्रिया ह्या अविश्वास ठरावाच्या माध्यमातून उमटते आहे. शहरातली जनता त्याच्याबद्दलचा योग्य विचार स्वतः केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद माधव भंडारीजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण भाजपची पहिली प्रतिक्रिया ऐकतोय. मुख्यमंत्री तुकाराम मुंढे या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पाठीला उभे राहतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील. मुख्यमंत्र्यांनी तसं स्पष्ट केलेलं आहे. भाजपने देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नाही तर मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांना पाठबळ देतील. हाच एकंदरीतच मुद्दा आहे, कारण आता कोर्टात चेंडू आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांचा. मात्र आता काय चालू आहे महासभेत? आपण परत रामनाथ दौंडेकडे जाऊया. रामनाथ, काय सुरू आहे महासभेमध्ये? प्रस्ताव मंजूर झाला, गो बॅकचे नारे लावण्यात आले, पोस्टर्स त्या ठिकाणी आयुक्तांच्या विरोधात दाखवण्यात आली. आयुक्तांनी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही गप्प बसा असं त्यांना महापौर म्हणाले. काय सध्या सुरू आहे? मयंक, नक्कीच या ठिकाणी प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मात्र प्रस्तावाच्या अगोदर भाजपाचे जे नगरसेवक आहेत यांना चर्चा करू दिली नाही. यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. मुळात आता आपण पाहतोय की भाजपाचे जे गटनेते आहेत ते गटनेते सध्या या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे. आमची तटस्थ भूमिका नेमकी का होती याविषयीचं स्पष्टीकरण जे आहे हे या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की स्वतः या ठिकाणी तुकाराम मुंढे जे आहेत हे देखील या ठिकाणी या सभेला उपस्थित राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्याच पद्धतीने अपक्ष जे आहेत यांची एकूण बाजू जी आहे ही या ठिकाणी या अविश्वास ठरावाबाबतची पाहायला मिळाली. बरोबर. राम मी तुझ्याकडे येतो. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत देखील फोन लाईनवरून उपस्थित आहेत. सचिनजी, अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने काँग्रेसने देखील मतदान केलं. एका प्रशासकीय अधिकारी जो प्रामाणिक आहे असं जनतेचं मत होतं, त्याच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत मैदानात उतरली. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रामाणिक हे अपेक्षा अशी आहे की प्रामाणिक हे सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिक राहायला पाहिजे. फक्त एका कुठल्या तरी अधिकाऱ्यामुळे प्रशासन बदलतं, व्यवस्था बदलते असं मानण्याचं कारण नाही आणि ते कुठल्याही अधिकाऱ्यांनी देखील मानू नये. ज्या तऱ्हेनं सर्वच अधिकारी प्रामाणिक असतात असं नाही आणि सर्व अधिकारी प्रामाणिक नसतात असंही नाही. त्याचप्रमाणे सर्व राजकीय नेते हे प्रामाणिक असतातच असं नाही आणि सर्व अप्रामाणिक असतात असंही नाही. त्यामुळे व्यवस्था ही त्या ठिकाणी नियमांवर चालली पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी मानवीय दृष्टिकोनातून देखील काम केलं पाहिजे. अनेक निर्णय असे असतात की नियमावलीमध्ये ते बद्ध नसतात, परंतु त्या ठिकाणी आपण माणसांचं नेतृत्व हे करत असतो, प्रशासन करत असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार देखील करण्याची आवश्यकता असते. पण सचिनजी, गो बॅकचे नारे लावण्यात आले, त्या ठिकाणी पोस्टर्स दाखवण्यात आले, आयुक्त गो बॅक म्हणून. कुठे घेऊन चाललोय आपण आपली राजकीय संस्कृती? या ठिकाणी आयुक्त प्रशासकीय अधिकारी आहे, त्याला अशा प्रकारे नगरसेवक गो बॅकचे नारे लावून त्याला समोर पोस्टर्स घेऊन कसे उभे राहू शकतात?
आता हा विषय स्थानिक नवी मुंबईचा आहे, तो काही राज्यस्तरीय. त्या ठिकाणी का त्यांचा असंतोष झाला हेही लक्षात घेतलं पाहिजे. अनेक नगरसेवक हे त्या ठिकाणी असंतुष्ट आहेत, ही काही सत्य परिस्थिती नाकारता येत नाही. आणि नगरसेवक ही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, त्यामुळे आपण त्यांना एका पूर्णपणे काळ्या चष्म्यात बघणं देखील असंयुक्तिक आहे. कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधीचा देखील सन्मान त्या दृष्टिकोनातून राहिला पाहिजे. आणि तो सन्मान म्हणजे जनतेचा देखील सन्मान असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सुपर कॉप नाही आहोत, आपण सर्वांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, विश्वासाचं वातावरण तयार केलं पाहिजे. ठाण्यामध्ये टी चंद्रशेखर यांनी अशाच तऱ्हेनं काम केलं आणि ठाण्याचा कायापालट केला आणि सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला होता. राज्य शासन त्यावेळेला विलासराव देशमुखांचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे अशा तऱ्हेचं वातावरण अनेकांनी झाले नाही. अनेक सुधारण्याचे कार्यक्रम अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतले. त्यामुळे एकच कोणतरी फार मोठा सुपर कॉप आहे असं न धरता व्यवस्था चांगली झाली पाहिजे या दृष्टीने झालं म्हणजे पाहिजे. सचिनजी भ्रष्टाचाराच्या विरोधात जर एखाद्या अधिकाऱ्याने आवाज उठवला तर त्याला अशाच प्रकारचा न्याय राजकारणी देणार, त्याला अविश्वास ठराव मंजूर करून त्याची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न करणार? हे असं मला असं वाटतं की फार क्वचित घडलेलं आहे, हे काही झालेलं नाही. सर्व पक्षांचे एकत्र येणं, मला असं वाटतं की त्याचं देखील चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कुठेच चूक झालेली आहेत हे पाहावं लागेल. निश्चितपणे ही काही भूषणाव परिस्थिती नाही, परंतु आपण एवढा मोठ्या प्रमाणामधला असंतोष देखील झाकता कामा नये. प्रामाणिकपणे अनेक अधिकारी काम करतात या राज्यामध्ये, त्यामुळे त्यांचा प्रामाणिकपणा कमी आणि बाकीच्यांचा जास्त असं देखील मानता येणार नाही. धन्यवाद सचिन सावंत, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. मानसी, सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आज नवी मुंबईमध्ये आपण चित्र पाहायला मिळालं, आयुक्तांच्या समोर आयुक्त आल्या सभागृहामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त गो बॅक, तुकाराम मुंडे गो बॅक. तुकाराम मुंडेंच्या समोर पोस्टर्स घेऊन काही नगरसेवक त्या ठिकाणी उभे राहिले. काय राजकारणाची संस्कृती झालेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी देखील उपस्थित केला. हाच मुद्दा भाजपने देखील उपस्थित केलेला आहे की एक प्रामाणिक अधिकारी, एक शिस्तप्रिय अधिकारी, तो कायद्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर असं करत असताना एक अधिकारी फक्त तुमच्याकडे काही महासभेने दिलेले कायदे आहेत का किंवा काही कॉन्स्टिट्यूशन अधिकार आहेत का आणि ते वापरून तुम्ही त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्याची उचलबांगडी कराल? तर आपण एकदा थोडक्यात रामनाथकडे जाऊया. रामनाथ, सध्या महासभेमध्ये भाजपचे गटनेते बोलतायत, मात्र विरोध जो पाहायला मिळाला, तुकाराम मुंडेंची यानंतर काही प्रतिक्रिया पाहायला मिळाली का? नक्कीच आपण पाहतोय की मयांक प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव पास झालेला आहे, मात्र त्यानंतरही भाजपाचे नगरसेवक जे आहेत हे स्पष्टीकरण सभागृहात देताना पाहायला मिळतात. आपली नेमकी तटस्थ भूमिका का होती याविषयीचं स्पष्टीकरण जे आहेत हे या ठिकाणी भाजपाचे जे नगरसेवक आहेत हे देताना पाहायला मिळतात. एकूणच तुकाराम मुंडे यांनी ज्या पद्धतीनं कार्यभार हाती घेतल्यानंतर कार्य सुरू केलं, त्याच्यानंतर विविध कारवाया ज्या आहेत या कारवाया पाहायला मिळाल्या, मात्र त्यानंतरही सर्वसामान्य नागरिक जो आहे हा सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आनंदी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नागरिकांमध्ये जे आहे तुकाराम मुंडेंच्या मोठ्या प्रमाणात समर्थन भावना जी आहे बरोबर नागरिकांमध्ये समर्थन पाहायला मिळत आहे. रामनाथ, आम्ही पुढच्या बुलेटिनमध्ये परत तुझ्याकडे येणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नागरिक नवी मुंबईकर आता या प्रस्तावावरती मंजूर झाल्यानंतर त्यांची भूमिका काय आहे, कशा प्रकारचे एक जन आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं. गेले 4-5 दिवस त्या ठिकाणी होतं. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. रामनाथ दवणे आपला प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होता. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी 105 विरुद्ध 6 या मताधिक्याने अविश्वास प्रस्ताव मंजूर करून घेतलाय. मानसी, तर आपल्यासोबत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत होते. धन्यवाद मयांक केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग बातमी आपल्याकडे आहे. तुकाराम मुंडेंविरोधातला अविश्वास ठराव मंजूर झाला 105 विरुद्ध 6 मतांनी.